हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. काय म्हणताय, तुमच्या रिटायरमेंटची वेळ जवळ आली आहे किंवा तुम्हाला सुद्धा सध्या ट्रेंडिंग असलेल्या अर्ली 40sमध्ये रिटायरमेंट घ्यायची स्वप्न पडायला लागली आहेत का? पण मग त्यानंतर रिटायरमेंट नंतरचे फायनान्सेस कसे असले पाहिजेत, त्याचं प्लॅनिंग काय करायचं, या सगळे विचार जर का तुमच्या डोक्यात येत असतील किंवा त्यापर्यंत तुम्ही जाऊन पोचला असाल तर मग आजचा रूबरूचा पॉडकास्ट हा तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे लगेच एलिगंट आय मीडियाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा विषय नीट समजून घ्या, कारण तुमच्या हॅपी सेकंड इनिंगचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे नेमकं कसं करायचं, हा विषय मी अनुश्री रूबरू विथ अनुमध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आणि अर्थातच या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच तज्ज्ञ आहेत. आपल्यासोबत आहेत ते म्हणजे मनीबॉलिझम फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे को फाउंडर आणि डिरेक्टर योगेंद्र जोशी सर. सर, वेलकम टू रूबरू विथ अनु. नमस्कार सर. जसं मी आत्ता म्हटलं सुरुवातीला, थेटच तुमच्याकडे येते, कारण हा विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. रिटायरमेंट हे असं ऐकल्यानंतर ना सगळे व्ह्युअर्स आता एकदम कान घेऊन बसलेले असतील, कारण हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा झालेला आहे प्रत्येकाचा. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं असं की आजकाल 40शीत वगैरे लोकांना रिटायर व्हायचं आहे आणि त्यांना त्यांचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायचं आहे, हे पण खूप ट्रेंडिंग आहे, तर त्याच्याकडे येऊ आपण. पण एकूणच जर असं म्हटलं आपण की रिटायरमेंट या एकूणच शब्दाला किंवा एकूणच या सगळ्या प्रोसेसला का महत्त्व आहे एवढं, भारतामध्ये त्याला एवढं महत्त्व का दिलं जातं, काय सांगाल रिटायरमेंटच्या दृष्टिकोनातून? आपण जर पाहिलं गेल्या 3-4 दशकामध्ये आपल्या सामाजिक व्यवस्थेत खूप फरक पडलेला आहे. करेक्ट. म्हणजे आपण एकत्र कुटुंब पद्धतीकडून आपण विभक्त कुटुंब पद्धतीकडे पोहोचलेलो आहोत. पूर्वी रिटायरमेंट प्लॅन असा होता की बऱ्याच लोकांना पेन्शन्स होती, जी पेन्शन्स इन्फ्लेशन लिंक्ड होती, त्यामुळे त्यांना पेन्शन मिळणार हे साहजिक होतं. बरोबर. आणि मी जेव्हा रिटायर होईन तेव्हा माझी पुढची पिढी आहे ती काम करेल आणि मला एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही, अशी मानसिकता होती. भारतात कुठलीही सोशल सिक्युरिटी सिस्टीम नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे खूप महत्त्वाचं आहे रिटायरमेंट प्लॅनिंग. ह्याचं कारण विभक्त कुटुंब पद्धतीकडे आल्यानंतर आपण असं म्हणू शकत नाही की माझी पुढची पिढी माझी काळजी घेईल, कारण ते शिक्षणासाठी नोकरीसाठी कुठल्या देशात असतील कुठे असतील हे माहीत नाही. त्यांचे चॅलेंजेस हे वेगळे आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र माझ्या रिटायरमेंट नंतर मी असणं ही अतिशय आवश्यक बाब बनलेली आहे. तसंच पूर्वी असं होतं की मी रिटायर झाल्यानंतर मी माझं घर बांधील, त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर बंगल्यांची नावं स्वप्नपूर्ती, इच्छापूर्ती अशी होती. पण आता लोक घर आधी घेतात आणि त्यामुळे त्याचे लोन असतात, मुलांचं शिक्षण, ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये रिटायरमेंटकडे दुर्लक्ष होतं साहजिकरित्या. आणि ह्यासाठी रिटायरमेंट ही खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आज आहे. बरं. मला वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही हा मांडलात की जसं सुरुवातीच्या काळामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या आज कुठेतरी बदलत चालल्या आहेत. लोकांच्या प्रायोरिटीज चेंज होत आहेत, त्यांची स्वप्नं बदलत आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं मग रिटायरमेंटच्या दृष्टीने पण विचार करणं गांभीर्यानं हे कुठेतरी गरजेचं झालं आहे. म्हणूनच मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जसं तुम्ही म्हणताय की आज रिटायरमेंट गरजेचं आहे, जसं आपण म्हणतोय की त्याच्यानंतरचे फायनान्स किंवा त्याच्यानंतरचे प्लॅनिंग हे कुठेतरी आधी सुरू करायला पाहिजे. मग आत्ता जो शब्द सतत कानावर येतो ना तो म्हणजे सर मायक्रो रिटायरमेंट. काय टर्म आहे, काय सांगाल नेमकं याबाबतीत? हल्ली बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी लवकर रिटायर व्हायला पाहिजे किंवा मी माझ्या बऱ्याच गोष्टी जसं फिरणं आहे किंवा माझे छंद आहेत ते जोपासता मी काम केलं पाहिजे आणि त्यासाठी मी काही कामांमध्ये ब्रेक घेईन किंवा मी लवकर रिटायर होईन. म्हणजे पूर्वी जर असं आपण म्हणलं की 60 किंवा 65ला रिटायरमेंट असेल, पण ती 60 किंवा 65ला ना आता लोकांना 40 किंवा 85 वर्षच रिटायर व्हायचं आहे. पण हे एक अत्यंत इम्पॉर्टंट गणित आहे. ह्याच्यासाठी आपल्याला हे करायला लागेल की पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा आपण अर्निंग करतो 25%मध्येच आपला खर्च भागवणं भाग आहे आणि उरलेले 75% हे सेव्ह करणं आवश्यक आहे. अँड दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फिनॉमिना. थोडं कठीण सांगत नाही का तुम्ही आपण थोडं, पण मला वाटतं हे समजून सांगणं खूप गरजेचं आहे, कारण हे रेशो हा समजणं खूप गरजेचं आहे. हां, कारण आता फायर ही जी संज्ञा आहे म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडंट रिटायर अर्ली ही जी संकल्पना आहे, ह्याच्यात काही जे नियम आहेत ह्या नियमांनुसार की 25% खर्चात तुम्ही आत्ता भागवायचं, 75% सेव्ह करायचं. आणि जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल म्हणजे 40ला किंवा 45ला तेव्हा तुमच्याकडे जो खर्च आत्ताचा आहे, माझा वार्षिक खर्च आहे, त्याच्या 25 पट एवढी माझ्याकडे पुंजी असली पाहिजे किंवा कॉर्पस असला पाहिजे आणि त्यातनं मी 4%च विड्रॉ केलं पाहिजे. म्हणजे रिटायरमेंट नंतरही मी त्या 4%मध्येच माझं आयुष्य घालवलं पाहिजे किंवा माझा खर्च भागला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी फॉर इम्पॉर्टंट आणि त्यासाठी खूप डिसिप्लिन असणं आवश्यक आहे. पण त्याच्यासाठी हे भारतात खूप अवघड आहे असं मला वाटतं. ह्याचं कारण 2 गोष्टी आहेत. ह्याचं कारण एक की आपल्याला इतर जबाबदार पण अनेक असतात, जसं मुलांचं शिक्षण, त्यांचं उच्च शिक्षण, लग्न, या सगळ्या गोष्टींवर फोकस करायचं असेल तर
मग मायक्रो रिटायरमेंट आणि हे खूप सजगरित्या केलं पाहिजे. तसंच मी 40-45 नंतर रिटायर झाल्यावर करणार काय, प्लॅन बी रेडी पाहिजे. म्हणजे मी माझ्या पैशासाठी म्हणून काम करत नाहीये, पण मी बिझी असलो पाहिजे, माझं काम काहीतरी चालू असलं. त्यामुळे प्लॅन बी हा सुद्धा तेवढाच आवश्यक आहे आणि हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नक्की. पण जसं आपण सर आज म्हणतोय की अर्ली 40sमध्ये लोकांना रिटायर व्हायचं आहे. आता आपली स्वतःची इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामध्ये आपले अनेक क्लायंट्स आहेत आज. तर तुम्हाला हा दिसतोय फरक की असे क्लायंट्स तुमच्याकडे येताना दिसतात की आता आम्हाला 40शीत रिटायर व्हायचंच आहे, आम्ही ठरवलं आहे, काहीतरी आमचा प्लॅन आहे, तर मग आम्ही प्लॅनिंग कसं करावं किंवा आमचं फायनान्शियल पुढचा हे कसं असला पाहिजे, प्रवास कसा असला पाहिजे, या दृष्टिकोनातनं आजची पिढी तुम्हाला सिरियस वाटते, तुमच्यापर्यंत पोहोचते? जसं मी सांगितलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर 40व्या वर्षी किंवा 85व्या वर्षी आपल्याला रिटायर व्हायचं असेल किंवा ब्रेक घ्यायचा असेल तर खूप लवकरच्या वयात रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे जवळजवळ 20व्या किंवा 22व्या वर्षी जेव्हा आपण पहिलं अर्निंग चालू करतो तेव्हापासून हा जर विचार केला तर ते जास्त सोपं होणार आहे. ह्याचं कारण असं आहे, कारण आपल्याकडे पहिले 20 ते 25 वर्ष हे शिक्षणाचे असतात, त्याच्यानंतर 20 वर्ष आपली अर्निंगची असणार, आणि त्याच्यानंतर म्हणजे भारतात जर आज आपण ॲव्हरेज एज बघितलं, सो 75 ते 80पर्यंत जर आपलं आयुष्य समजलं तर की पुढची वर्षाचं आपल्याला सोय करणं आवश्यक आहे रिटायरमेंटसाठी. आणि ह्या सगळ्या दृष्टीने खूप लवकर प्लॅनिंग करणं किंवा रिटायरमेंटसाठी विचार करणं हे अत्यावश्यक आहे. तसंच आत्ताची जी लाईफस्टाईल आहे ही पहिल्यापेक्षा खूप वेगळी आहे अगदीच, आणि ती सगळी कॅप्चर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं, म्हणजे आपण जसं म्हणतोय तसं की आज कुठेतरी आजची पिढी याचा विचार करताना दिसते, परंतु ते रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करायचं या दृष्टिकोनातनं सजग होणं, जसं तुम्ही म्हणताय, ते गरजेचं आहे. किंवा अर्ली प्लॅनिंग, खूप लवकर प्लॅनिंग त्याचं करणं गरजेचं आहे. 40व्या वर्षी उठून मला वाटतं असं आपण म्हणू शकत नाही की आपण 2 वर्षात आता रिटायर व्हायचं आहे आणि मग पुढचं प्लॅनिंग करायला घ्यायचं आहे, हे फिजिबल होणार नाही कुठेतरी. पण मग पुढे जाऊन मला तेच विचारायचं, जसं तुम्ही आता म्हणालात तसं की एकीकडे लाईफस्टाईल आपली चेंज होते, त्यामुळे आपल्या गरजा वाढल्या आहेत, पण इन्फ्लेशन रेट पण तिथेच कुठे ना कुठेतरी वाढतोय. तर हा सगळा जो समतोल आहे तो कुठे ना कुठेतरी आपल्याला आपल्या रिटायरमेंट बरोबर पण साधायचं आहे. तर ते कसं शक्य होऊ शकतं किंवा ते फायनान्शियली आपल्याला कसं पॉसिबल करता येऊ शकतं? करेक्ट. म्हणजे आपण जर बघितलं की आज एक सर्वे आहे की फक्त जे वर्किंग पॉप्युलेशन आहे भारतात त्यापैकी 9% लोकांना फक्त इन्फ्लेशन लिंक्ड पेन्शन आहे. बाकी कुठल्याही लोकांना इन्फ्लेशन लिंक्ड पेन्शन नाही. दे आर ऑन देअर ओन. म्हणजे 2004-05 नंतर जे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना सुद्धा गव्हर्नमेंट पेन्शन देणार नाही. त्यांचे पैसे NPS मध्ये जाणार आहेत, ज्यातनं त्यांना त्यांची रिटायरमेंट मॅनेज करायची आहे. ओके. ह्याचा अर्थ गव्हर्नमेंट कोणालाही पेन्शन इन्फ्लेशन लिंक देणार नाही आहे. आणि इन्फ्लेशन तर वाढतच आहे, इन्फ्लेशनपेक्षा आपली लाईफस्टाईल वेगळी होत आहे. म्हणजे पूर्वी मॉल नव्हते, इंटरनेट नव्हतं, मोबाईल फोन नव्हते, ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करून जर आपल्याला रिटायरमेंट साधायची असेल तर इन्फ्लेशनला बीट करणं हे आवश्यक आहे. आणि दिवसेंदिवस इंटरेस्ट रेट्स कमी होत आहेत. त्यामुळे आपली जी गुंतवणूक आहे ही एकाच ॲसेटमध्ये न करता ती वेगवेगळ्या ॲसेटमध्ये असली पाहिजे. म्हणजे फिक्स्ड इन्कम, कमॉडिटीज लाईक गोल्ड, सिल्वर, इक्विटी, आणि ह्याचा समतोल साधणं आवश्यक आहे. ह्याचा जर समतोल साधला तरच पुढचे रिटायरमेंट नंतरची 30-40 वर्ष आपण इन्फ्लेशन लिंक्ड रिटर्न्स घेऊ शकतो. बरं, पण जसं आपण आता म्हणतोय की जसं एकीकडे महागाई वाढते, इंटरेस्ट रेट कमी होत आहेत, तर मग अशा वेळेला सगळ्या दृष्टीने म्हणजे कम्प्लिटली एक होलिस्टिक आपला अप्रोच असला पाहिजे, ज्याच्यामध्ये जसं तुम्ही आत्ता म्हणालात की कुठे कुठे कशा प्रकारे आपल्याला सेव्हिंग्स करायचे आहेत, किंवा मग अशा आपण जो उल्लेख केला 75% आपल्याला कुठेतरी सेव्ह करायचं आहे. तर मग अशा वेळेला ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर तुम्ही कशा प्रकारे ते सगळं पाहता किंवा कशा प्रकारे तो पोर्टफोलिओ घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे? आता इथे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, आपण इन्फ्लेशन रेट म्हणतो. नाव गव्हर्नमेंट इज सेइंग इट इज अराउंड 4-4.5%. बरं, पण गव्हर्नमेंट जे 4-4.5% म्हणतं इट कन्सिस्ट ऑफ 477 डिफरंट गुड्स अँड सर्व्हिसेस. त्या आपल्या सगळ्या आपण वापरतो का आत्ता? नाही. ओके. सो रिटायरमेंट म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल आपण मेंटेन कशी करता येईल हे बघणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यासाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी, मिस्टर आणि मिसेस जोशी ह्यांच्यासाठी इन्फ्लेशन रेट काय आहे हे पहिल्यांदा एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात अतिशय योग्य आणि सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे रोजचा खर्च लिहिणे. जर तुम्ही रोजचा खर्च लिहिला नाहीत तर तुम्हाला इन्फ्लेशन रेट तुमच्या कुटुंबाचा कळणार नाही. आणि एक इथे महत्त्वाची गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की समजा 0.5% किंवा 1% एवढी माझी इन्फ्लेशन मापण्यात चूक झाली तर रिटायरमेंट कॉर्पस रिक्वायरमेंट गोज अप बाय ऑलमोस्ट 1.5 to 2 crores. बापरे. म्हणजे मी समजा म्हटलं की इन्फ्लेशन रेट 5% आहे, पण तो जर 6% निघाला तर माझा रिक्वायर्ड कॉर्पस जी रिक्वायरमेंट आहे दॅट गोज अप बाय 1.5 to 2 crores. खूपच मोठा आहे. आणि त्याच्यासाठी हा खर्च जर तुम्ही रेग्युलरली लिहिला नाहीत, तुम्हाला आठवत असेल पूर्वी आपले आजी आजोबा हे सगळे रोज खर्च लिहायचे, त्याचं काहीतरी कारण होतं. आणि हा जर आपण खर्च लिहिला आणि त्याचं जर योग्य ॲनालिसिस केलं
तर आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यात कॅप्चर करू शकतो. अर्धा फक्त रिटायरमेंट हा उद्देश नाही आहे. ह्याच्यामुळे मुलांचं शिक्षण, त्यांचं उच्च शिक्षण, त्यांचं लग्न, ह्या सगळ्या जबाबदार पण आपल्या पार काढायच्यात. त्यामुळे ह्या सगळ्याचा एक सगळा सकल विचार करणं, तो करणं आवश्यक आहे. हा नंबर 1 मुद्दा म्हणजे तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बरेच लोक म्हणतात की ओके, आज माझा खर्च 50,000 आहे, 60,000 आहे, त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करू. पण 50-60,000 रुपये खर्च समजा फॉर एक्झाम्पल म्हटला तो फक्त डे टू डे एक्सपेन्सेस झाला. पण आपण ह्याच्या व्यतिरिक्त एक ओल्ड एज हेल्थ केअर हा वेगळा कॉर्पस तयार करायला पाहिजे. ह्याचं कारण असं आहे, जरी माझ्याकडे मेडिक्लेम असलं तरीसुद्धा डेंटल ट्रीटमेंट किंवा चष्मा ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होत नाहीत. अँड यू विल बी सरप्राईज, आज एक चांगली कवळी करायची म्हणली तरी सुद्धा 7 ते 7.5 लाख रुपये खर्च आहे. बापरे, खरं. ठीक आहे, आज मला कवळीची गरज नाहीये, पण अजून 20 वर्षांनी 15 वर्षांनी लागू शकते. मग त्यावेळेला हा खर्च माझ्या मेडिक्लेम मध्ये येणार नाहीये. तसंच समजा माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं, ओके, त्याचा खर्च मला मेडिक्लेम मध्ये मिळाला, पण त्याच्यासाठी मला काही असिस्टंट 12 तासाचे ठेवायला लागले, तर त्यांचा जो खर्च आहे किंवा फिजिओथेरपी आहे, असे काही खर्च मला मिळणार नाही. करेक्ट. मग त्याच्यासाठी मला वेगळा ओल्ड एज हेल्थ केअर कॉर्पस तयार करायला हवा. सो डे टू डे एक्सपेन्सेसचा एक कॉर्पस हवाच. त्याच्या व्यतिरिक्त मला हा ओल्ड एज हेल्थ केअर कॉर्पस हवाच. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो की दर 2 ते 3 वर्षांनी मी माझा मोबाईल बदलतो. काळाची गरज. मी माझा एअर कंडिशन बदलतो. म्हणजे ह्याला आम्ही व्हाईट गुड्स म्हणतो. म्हणजे समजा माझा असा पॅटर्न असेल की दर 5 वर्षांनी मी 3 ते 4 लाख रुपये व्हाईट गुड्सवर खर्च करतो, तर हेही मला रिटायरमेंट नंतर करत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे बाईंग ऑफ व्हाईट गुड्स पोस्ट रिटायरमेंट हा सो एक गोल अत्यंत महत्वाचा आहे. तसंच आपलं घर असतं, आपण घरात फर्निचर, फिक्चर्स, इनोव्हेशन ह्या गोष्टी करत असतो. ह्या गोष्टी समजा दर 5 वर्षांनी 7 वर्षांनी आपण घराला रंगरोगणी करणं, काही चेंज करणं, माझं फर्निचर चेंज करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर करत असू तर ह्याचाही माझा जो पॅटर्न आहे तो पोस्ट रिटायरमेंट मी कसा भागवणार, हे सुद्धा महत्वाचं आहे. तसंच मला काही कार घ्यायची आहे, मला रिटायरमेंट नंतर 2 कार्स घ्यायच्या किंवा काही, ह्या गोष्टी पण सगळ्या बघितल्या पाहिजेत. मला काही चॅरिटी करायची आहे, मला काही व्हेकेशन्स करायचे आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की माझी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि माझ्या इंटरनॅशनल व्हेकेशन्स करायच्या राहून गेल्या आहेत, पण मग त्या मी रिटायरमेंट नंतर करणार आहे. आणि डोमेस्टिक व्हेकेशन्स तर असतातच. म्हणजे आपण निवृत्ती म्हणली किंवा रिटायरमेंट म्हणलं तर फक्त डे टू डे एक्सपेन्सेस ह्याचा विचार न करता डे टू डे एक्सपेन्सेस, ओल्ड एज हेल्थ केअर, बाईंग ऑफ व्हाईट गुड्स, फर्निचर, फिक्चर, रिनोव्हेशन्स, त्याच्यानंतर डोमेस्टिक वेकेशन्स, इंटरनॅशनल वेकेशन्स, हा सगळ्याचा विचार करून आपला रिटायरमेंट प्लॅन बनवला पाहिजे. आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी की आहे. खरंय. मला वाटतं तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी आत्ता सांगितल्या त्या विचार करताना मला पण असं हे झालं की खरंच या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करत नाही. जसं तुम्ही म्हणालात तसं की एक डे टू डे लाईफ आपण काय घालू शकतो याचाच विचार करतो. पण खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात. पण मग हाच प्रश्न येतो की जसं आता या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे, तसं बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काय करू नये हे पण खूप महत्त्वाचं असतं सर. कारण अननेसेसरी एक्सपेन्सेस पण आपले खूप होत असतात. तर अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं की एक रिटायरमेंट नंतर जे आपण आयुष्य व्यतीत करणार आहोत किंवा करतोय त्यावेळेला अननेसेसरी खर्च काय असू शकतात किंवा तिथे आपण काही कट ऑफ करून एक चांगली इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून काही करू शकतो गोष्टी? हां, सो जेव्हा आपण आर्थिक नियोजन करतो, कारण मी जसं म्हटलं तसं फक्त रिटायरमेंट हा एक भाग झाला, रिटायरमेंट तर करायचंच आहे, पण त्याच्याबरोबरीने आपल्याला मुलांचं शिक्षण, त्यांचं उच्च शिक्षण, लग्न, अजूनही आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जबाबदाऱ्या असतात. आणि मी जसं म्हटलं तसं ही जी पुढची पिढी आहे त्यांना वेगळ्या चॅलेंजेस आहेत. ते दुसऱ्या देशात असू शकतील किंवा त्यांना नोकरीसाठी लांब राहावं लागेल आई वडिलांपासून. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी जर आपण पहिल्यापासून जर तयारी केली लवकरात लवकर, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ॲसेट अलोकेशन शुड बी राईट. कारण महागाईला तोंड देऊन हे आपल्याला सगळं करायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर हा प्लॅनिंग पार्ट चालू कराल तेवढ्या लवकरात लवकर हे आपल्याला खूप सहाय्यभूत होणार आहे. नक्की. जसं तुम्ही मगाशी सर उल्लेख केलात की गव्हर्नमेंट एम्प्लॉईजचा की त्यांना आता कुठल्या कधीपर्यंत मिळू शकतं किंवा इन्फ्लेशन लिंक्ड त्यांचे पेन्शन असू शकतात. आता बऱ्याच वेळेला प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणा किंवा इतर कुठल्याही ठिकाणी एक लमसम अमाऊंट यू गेट, म्हणजे जेव्हा तुम्ही रिटायर होता किंवा रिटायर होणार असता त्यावेळेला. तर मग अशा वेळेला नेमकं कशा प्रकारचं रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा ते काही वेगळं असू शकतं का या दृष्टिकोनात? म्हणजे पेन्शन आपण जर का म्हणतोय तर एक वेगळं झालं, परंतु जर का तुम्ही रिटायर होताय म्हटल्यानंतर तुम्हाला एक फिक्स्ड अमाऊंट मिळते किंवा एक फिक्स्ड काहीतरी तुम्हाला एक कॉर्पस मिळतोय, तर मग अशा वेळेचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे कम्प्लिटली वेगळं असू शकतं? नाही, जेव्हा आपण समजा मी 40 वर्षाचा आहे आणि मी रिटायरमेंट प्लॅनिंग करतो, मला 55 वर्षी रिटायर व्हायचं आहे,
त्यावेळेला हे 55 वर्षी माझी येणारी जी रक्कम आहे, माझा PF कट होत असेल, माझा NPS असेल, कारण हे सगळ्या गोष्टी मला रिटायरमेंट नंतर मिळणार आहेत. ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन आपण करतो. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी म्हणल्या आपण, ज्या आत्ता म्हणल्या की डे टू डे एक्सपेन्सेस आहे, आणि ह्या सगळ्यासाठी लागणारा जो कॉर्पस आहे किंवा पुंजी आहे, त्यामध्ये किती गॅप आहे, आणि मग ही गॅप भरून काढण्यासाठी मी आज वयाच्या 40 किंवा 42 वर्षापासून पुढचे 15 वर्ष 20 वर्ष कशा प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे, हे सगळं गणित मांडलं जातं. आणि हे जेव्हा गणित मांडलं जातं तेव्हा आपल्याला क्लॅरिटी येते की ओके, माझा रिटायरमेंट कॉर्पस एवढा एवढा तयार असण्याची शक्यता आहे. पण ही शक्यता आहे कारण हे आपण नुसतं मांडलेलं आहे गणित, पण त्या दृष्टीने प्रवास चालू केलेला आहे. जसं आपण प्रवास चालू केला म्हणजे आपण तिथे पोहोचलो असा अर्थ होत नाही. त्यामुळे दर 6 ते 8 महिन्यांनी किंवा ॲटलिस्ट 1 वर्षाने दरवर्षी ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं आवश्यक आहे. ओके. कारण मी जसं म्हणलं की मी 25-26 मध्ये खर्च लिहिला आणि 26-27 मध्ये खर्च लिहिला, तेव्हा मला कळेल की माझा इन्फ्लेशन रेट काय आहे, आणि हा कॅप्चर करत राहणं आणि तो ट्रॅकवर आहे का नाही बघणं, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण ह्या गोष्टी जर आपण आढावा घेतला नाही दरवर्षी, तर मात्र आपण तिथे पोहोचतो की नाही ही क्लॅरिटी येणार नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारे ह्या गोष्टी मांडणं, हे गणित मांडणं, हे प्लॅनिंग करणं हे अत्यंत आवश्यक आहे. बरं. पण जसं आपण आता म्हणतोय की आज मी आता सुरुवातच अशी केली की आपलं सेकंड इनिंगचं हॅपी रिटायरमेंट किंवा हॅपी प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातनं तुमच्या दृष्टिकोनातनं बेस्ट रिटायरमेंट प्लॅन काय असला पाहिजे, म्हणजे एक गाईडलाईन आपल्या व्ह्युअर्सना आपण देऊ शकतो असं. कारण ऑब्व्हियसली आपण त्यांना एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी आत्ता इथे सांगू शकत नाही, त्याकरता ते तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्ही त्यांना इंडिव्हिज्युअल त्यांच्याशी बोलणार, कस्टमाइज आपण त्यांना एक प्लॅन देऊ शकतो. पण एक रफ जर का आपण बघितलं तर एक बेस्ट रिटायरमेंट प्लॅन काय असला पाहिजे जो आपण फॉलो करण्याच्या दृष्टिकोनातनं आत्तापासून, जसं आपण मगाचपासून म्हणतोय की लवकरात लवकर चालू करायचं आहे, ते करता येईल, या दृष्टिकोनातनं काय करता येऊ शकतं? जसं मी म्हटलं की ॲसेट अलोकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण ॲसेट अलोकेशन म्हणजे काय, तर आपलं जे उत्पन्न आहे ते एकाच इन्कम सोर्समधून न येता वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. पण मग सगळ्यात जर मी असं केलं की पुढच्या 30 वर्षाचा माझा कालावधी आहे, आणि जर मी 5-5 वर्षाच्या बकेट्स केल्या किंवा पहिले 5 वर्ष, मग पहिल्या 5 वर्षाचे जे माझा खर्च आहे त्याच्यामध्ये अजिबात मला इक्विटी एक्सपोजर नको फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षात त्यात मे बी 20 ते 25% इक्विटी एक्सपोजर चालेल, त्याच्या पुढच्या 5 वर्षात थोडं जास्त. आणि असं जर आपण केलं तर आपल्याला हे कळू शकेल की टोटल माझ्या कॉर्पसमध्ये किती माझ्या फिक्स्ड इन्कममध्ये पाहिजेत, किती माझे कमॉडिटीमध्ये पाहिजेत, किती रिअल इस्टेट. अगेन रिअल इस्टेट इज नॉट ॲक्च्युअल रिअल इस्टेट. आता आपल्याकडे रिट्सचा पर्याय पण आहे, ज्यायोगे आपण व्हर्च्युअली इन्व्हेस्ट करून त्याचं भाडं किंवा त्याचं जे इन्कम आहे, जे पॅसिव्ह इन्कम आहे, ते पॅसिव्ह इन्कम आपल्याला मिळू शकतं. सो अशा प्रकारे विविध गोष्टींमध्ये आपली गुंतवणूक करून एकाच स्रोतामधनं आपलं उत्पन्न न येता इन्फ्लेशन लिंक हे वेगवेगळ्या स्रोतांमधनं कसं येऊ शकेल याची मांडणी करणं आवश्यक आहे. आणि हा जो मी म्हटलं 5-5 वर्षाच्या बकेट, अशा पुढच्या 25 ते 30 वर्षाच्या बकेट्स मांडून त्यानुसार ॲसेट अलोकेशन करून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला जो इन्फ्लेशन लिंक खर्च आहे तो भागवता येईल, आणि त्याच वेळेला आपली ही सगळी उद्दिष्ट पण पूर्ण होऊ शकतात. नक्की. पण जसं आता आपण म्हणतोय की सर तुमची स्वतःची कंपनी आहे ज्याच्यामध्ये आज अनेक लोक येत असतात, त्यांना तुम्ही जसं मी म्हटलं की इंडिव्हिज्युअलाइज तुम्ही त्यांना प्लॅनिंगसुद्धा करून देता. पण मग बऱ्याच वेळेला असं होतं की अजूनही तो सिरियसनेस नसल्यामुळे किंवा अजूनही ते अवेअरनेस नसल्यामुळे अशी पण लोक तुमच्याकडे आली असतील की आता मी रिटायर झालो आहे आणि आता मला काय करायचं आहे हे तुम्ही सांगा. तर असं काय एक्झाम्पल देता येईल तुम्हाला? म्हणजे मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आपण जेव्हा कुठेतरी हा अवेअरनेस क्रिएट करतो ना सर, की आपण आधीपासून करायला पाहिजे, पण आज अशी पण जनरेशन आहे जी आत्ता रिटायरमेंटपर्यंत पोहोचले पण त्यांनी आत्तापर्यंत ह्या सगळ्याचा विचारच केलेला नाही आहे. आता त्यांना ह्याच्या पुढे जाऊन विचार करायचा आहे. तर माझा प्रश्न हाच आहे, हे शक्य आहे का सगळ्यात पहिले, की आता मी रिटायर झालो आहे आणि आता मला सगळं करायचं आहे, तर तेव्हा ते शक्य आहे का? आणि जर का असेल तर तो कशा प्रकारे असला पाहिजे पुढचा फायनान्शियल प्रवास? ओके, हा सगळ्यात चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये जर तुम्ही आज पाहिलं पॅटर्न की मी जेव्हा 25 किंवा 30 होतो, आमच्याकडे प्रॉव्हिडंट फंड हे कट व्हायचंय. पण आता जर तुम्ही पुढच्या पिढीचं म्हणाल तर पुढच्या पिढीला फक्त 1200 ते 1500 रुपयेच कट होतात, आणि त्याच्यावरती जे आहे ते कट होत नाहीत. कारण त्यांचं म्हणणं आहे आज मला हातात द्या पैसे, आज मला जास्त पैसे हातात द्या, माझं रिटायरमेंटचं मी बघीन. पण आता जर कोणी रिटायर जर या काळी झालेला असेल आणि जर प्रॉव्हिडंट फंड चांगल्यापैकी जमा असेल तर आपण प्लॅनिंग करू शकतो. कधी कधी असं होऊ शकतं, आता हे खूप गोष्टींवर अवलंबून आहे की स्पाऊस वर्किंग आहे का नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या होतात. की ओके, समजा मी रिटायर झालो आहे, वेदर माय स्पाऊस इज वर्किंग ऑर नॉट, त्या 4-5 वर्षांनी रिटायर होणार आहेत, मग एकत्रित प्लॅनिंग करू शकतो. पण जसं मी तुम्हाला सांगितलं तसं की ह्याच्यामध्ये आपल्या बेसिक गरजा होतील, पण ज्या इतर गरजा आहेत जशा व्हाईट गुड्स किंवा हे किंवा
फिरायला जाणे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मेटिक्युलसली प्लॅनिंग करावं लागतं. कधी कधी आम्हाला असाही ॲडवाइस येतो की अजून जर 5 वर्ष 6 वर्ष तुम्ही कन्सल्टन्सी करू शकलात तर करणं आवश्यक आहे, असा पण सल्ला बऱ्याच वेळेला येऊ शकतो. बरं, नक्की. म्हणजे एकूण जसं आपण म्हणतो तसं की करू शकतो, पण जर अर्ली चालू केलं तर दॅट वुड बी डेफिनेटली बेनिफिशियल. सगळ्यात बेस्ट. नक्की. तर सर मगासपासून आपण या सगळ्या कॉन्सेप्ट्स तर देतोय, परंतु एक रिअलिस्टिक जर का आपण एक्झाम्पल देऊ शकलो की एक्झॅक्टली आपल्याला नेमकं कशा प्रकारे पुढे जायचं आहे, तर मला वाटतं आपल्या व्ह्युअर्सला आपण खूप चांगल्या प्रकारे समजेल. काय सांगू शकाल? इथे मी एक छोटंसं उदाहरण घेऊ इच्छितो. समजा एक 35 वर्षाचे गृहस्थ आहेत आणि त्यांचा घर खर्च 50 रुपये दरमहा आज आहे. ओके. आपण जर पाहिलं असा ट्रेंड आहे की दर 10 वर्षांनी हा खर्च डबल होतो. बरोबर. म्हणजे आज जर मला 50,000 खर्च आहे, हा 45 वर्षी 1 लाख रुपये महिना होईल आणि 55 वर्षी 2 लाख रुपये महिना होईल. आणि जर 2 लाख रुपये महिन्याला म्हणजे वर्षाला 24 लाख रुपये खर्च आला, म्हणजे वर्षाला 24 लाख रुपये खर्च आहे आणि मला 55 वर्षी रिटायर व्हायचं आहे आणि पुढचे 30 वर्ष मी बघत असेल तर माझ्याकडे ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट म्हणजे 55ला 7-7.5 कोटी रुपये एवढा तरी कॉर्पस असणं आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल हा कॉर्पस, अरे बापरे, छाती दडपून झाली एखाद्याची. पण आजही 35 वर्षाचे जे गृहस्थ आहेत आणि अजूनही त्यांच्याकडे 20 वर्ष आहेत. त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने जर गुंतवणूक आपण केली आणि ह्याची जर आखणी केली, गणित नीट मांडलं तर हे सहज साध्य होऊ शकेल. बरं, नक्की. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की आत्ता आकडा जरी मोठा वाटला तरी घाबरून जाण्याची गरज नाहीये. त्याचं प्लॅनिंग जर आत्तापासून केलं तर ते सहज शक्य होणं हे आहे, म्हणजे पॉसिबल तर नक्की असं म्हणायला हरकत नाही. जसं मी म्हटलं, काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं गरजेचं आहे. नक्की. तर बऱ्याच वेळेला असं होतं की आजकाल आपल्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये तर नवरा बायको दोघंही जण जॉब करत असतात किंवा वर्किंग असतात, म्हणजे ते कमवत असतात स्वतःचे पैसे. पण मग कुठेतरी एक 40च्या आसपास ती स्त्री तिच्या सगळ्या जबाबदारीमधनं थोडंसं रिलीफ तिला हवा असतो, तिला एक थोडासा ब्रेक घ्यायचा असतो. म्हणजे थोडक्यात बायका या आधी रिटायर होण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागलेत. तर मग अशा वेळेला अशा बायकांसाठी रिटायरमेंट प्लॅनिंग नेमकं कशा प्रकारे असू शकतं, काही वेगळं असू शकतं का? बऱ्याच वेळेला असं असतं की जेव्हा 40 किंवा 85 या वयात जेव्हा महिला असतात तेव्हा मुलं 10वीला आलेली असतात, 12वीला आलेली असतात, रोज प्रवास करणं आणि ही सगळी तारेवरची कसरत असते. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं असतं की मुलांची 10वी 12वी किंवा ही जी महत्वाची वर्ष आहेत तेव्हा मी ब्रेक घेईन आणि त्याच्यानंतर मी परत माझं दुसरं करिअर चालू करेन. ह्या गोष्टीसाठी पण अतिशय लवकरपासून प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे जर नोकरी लागल्या किंवा आपण व्यवसाय चालू केला असेल तेव्हा जर लगेच आपण हे प्लॅनिंग केलं तर तरी आपल्याकडे 20 वर्ष हातात असू शकतात. आणि ते जर केलं आणि त्याच्यानंतर मी जर गॅप घेतली 5 वर्ष 7 वर्ष आणि त्याच्यानंतर परत माझी सेकंड इनिंग चालू केली तर अशा प्रकारे प्लॅनिंग पण करता येतं. पण ह्या सगळ्या गोष्टी लवकरच्या वयात मांडणं आवश्यक आहे. अच्छा, ज्याला आपण गोल सेटिंग म्हणतो. गोल सेटिंग, नक्की नक्की. पण या दृष्टिकोनातनं दोघांनीही गोल सेटिंगचा विचार करणं गरजेचं आहे. अतिशय. आणि हा जर गोल सेटिंगचा विचार नीट केला आणि जर आपण लवकरच्या वयात शिस्तबद्ध रीतीने हे सगळ्या गोष्टी केल्या तर हे सहज साध्य होऊ शकतं. नक्की. तसं जसं मगासपासून आपण म्हणतोय की रिटायरमेंट करायचं त्याचं प्लॅनिंग जे आहे ते करायचं कसं नेमकं, या दृष्टिकोनातून जसं आपण म्हणतोय की लवकर सुरू करायचं, तर लवकर सुरू करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आता बऱ्याच वेळा लोक म्हणतात की आम्हाला पेन्शन नाही, फक्त टेन्शन आहे. पण टेन्शन घेण्याची गरज अजिबात नाही आहे. पण प्लॅनिंग विल हेल्प इन अ व्हेरी बिग वे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. उदाहरण म्हणून असं आहे की 25व्या वर्षी एखाद्याने दरमहा 20,000 रुपये एखाद्या हायब्रिड इक्विटी स्कीममध्ये किंवा मल्टी ॲसेट स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आणि 40 पर्यंत ही इन्व्हेस्टमेंट दरमहा 20,000 प्रमाणे केली. 40 नंतर 60 अजिबात गुंतवणूक केली नाही ही. आणि पण ही रक्कम जी आहे 40व्या वर्षी ती तशी 60 पर्यंत पुढे ठेवली. तर 60व्या वर्षी नंतर दरमहा 10 लाख रुपये आपण सहजरित्या विड्रॉ करू शकतो त्यातून. अँड दिस इज द बेनिफिट और दिस इज द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. ह्या प्रकारे आपण जर लवकर सुरू करून 40 पर्यंत इन्व्हेस्टमेंट केली आणि 40 ते 60 त्यातनं विड्रॉ नाही केले तर 60 नंतर आपल्याला चांगले विड्रॉल्स मिळू शकतात. नक्की. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की मग पेन्शनचं टेन्शनची गरज नाही. टेन्शन गरज. नक्की. तर जाता मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे मग की आता जर का अशा प्रकारे मायक्रो रिटायरमेंटची जर कॉन्सेप्ट आलेलीच आहे आणि जर आपण असा विचार केला की पुढच्या 8-10 वर्षामध्ये किंवा 12-15 वर्षामध्ये ती रुजू होईल असं जर का दिसतंय चित्र, ट्रेंडिंग असल्यामुळे मी म्हणते, तर मग नेमकं या पिढीने आत्तापासून कशा प्रकारे त्याची तयारी करायला सुरुवात केली पाहिजे? एक तर पहिली गोष्ट, कारण आत्ता ते जसं आपण म्हणतोय की एक चांगल्या अर्निंग पोझिशनमध्ये आहेत आणि आत्ता जर का ते चांगलं अर्न करतायत तर मग त्यांना आणि त्याच वेळेला कुठेतरी ही स्वप्न पडायला लागतात की आत्ता जर का आपण एवढं सफिशियंटली कमवतोय तर आपण पुढचं आयुष्य तर आरामात घालवू शकतो. पण अशा वेळेला आज अशी जनरेशन, मी सुद्धा आता अनेक असे आपण पॉडकास्ट करतो याच्यामध्ये अशी पण लोकांना मी भेटली आहे, त्यांच्याशी असं रुबरू केलं आहे की ज्यांना ना आज खरंच 40व्या वर्षी रिटायर होऊन कुठेतरी फार्म हाऊस घेतलेलं आहे, जायचं आहे, शेती करायची ऑर्गॅनिक, त्यांना त्यांचं अन्न वगैरे पिकवून जेवायचं आहे, खायचं आहे, असं आयुष्य जगायचं आहे. अशी पिढी दिसते आज जेन्युअनली. तर मग अशा लोकांनी नेमका विचार जो आहे फायनान्सेसचा तो कशा प्रकारे केला पाहिजे, जाताना काय सांगा? अतिशय चांगला प्रश्न आहे हा. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक हा होतो की
पुढचं जे म्हणजे पूर्वी असं होतं की ओके एकदा मी एका नोकरी पकडली किंवा एका नोकरीत चिकटलो की मी आयुष्यभर रिटायर होणार. पण आता तशी संकल्पना नाही आहे. दर 5 वर्षांनी 7 वर्षांनी गोष्टी खूप वेगाने बदलत आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुढच्या माझ्याकडे जी 20-25 वर्ष आहेत त्या वेळात मी माझ्यात काय सतत बदल करत राहणार आहे. कारण मला एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत जर जायचं असेल आणि हे ट्रान्झिशन करायचं असेल तर मी रिलेव्हंट जे आहे गोष्टी ते शिकत राहिलं पाहिजे. त्यामुळे आमची जी नवीन पिढी येते त्यांना दर 3 ते 5 वर्षांनी स्वतःच इन्व्हेस्ट करायला सांगतो. म्हणजे काय की तुम्ही काहीतरी स्वतः नवा कोर्स करा सो दॅट यू आर रिलेव्हंट अँड यू विल गेट द न्यू जॉब कंटिन्युअसली विच इज गुड पेईंग. हा सगळा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्या वेगाने AI येत आहे किंवा ह्या गोष्टी येत आहेत यासाठी आपण सतत शिकत राहिलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा आपण रिलेव्हंट राहू. आपली नोकरी किंवा आपला व्यवसाय जो आहे व्यवसाय जो असेल तरी सुद्धा तो रिलेव्हंट राहिला पाहिजे आणि तो जास्त काळ दीर्घकाळ चालला पाहिजे. यासाठी स्वतःच इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे. आणि मग तुम्ही 20 वर्ष 25 वर्ष जेव्हा तुमचं होरायझन असेल आणि तुम्ही लवकर प्लॅनिंग करू शकाल तेव्हा तुम्ही अर्ली रिटायरमेंट ही घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकाल. नक्की. म्हणजे एकूणच आजच्या चर्चेतनं जसं आपण सगळं सांगतोय त्यांना की शक्य तर आहेत ह्या सगळ्या गोष्टी किंवा मायक्रो रिटायरमेंटसारखी कॉन्सेप्ट आपण घेऊन जी चालतोय पुढे ती पॉसिबल आहे. पण त्याच्यासाठी अर्ली प्लॅनिंगचं करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मला वाटतं आत्ताच जी जनरेशन हे सगळे स्वप्न पाहते त्यांनी पावलं पण उचलायला पाहिजे. नुसती स्वप्न पाहून उपयोग नाही. त्याच्याकडे आपल्याला जर का जायचं असेल तर जसं तुम्ही म्हणताय की एक सजग विचार केला पाहिजे आणि एक प्लॅनिंग जर का केलं तर ही रिटायरमेंट खूप मला वाटतं इंडियामध्ये लवकरात लवकर यायला हरकत नाही की लोक लवकर रिटायर होत आहेत आणि एक चांगलं हॅपी एंडिंग ते करतात असं आपल्याला हे चित्र नक्कीच दिसू शकतं सर. येस. म्हणजे माझं म्हणणं ह्या गोष्टीची काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं आवश्यक आहे. खूपच छान. नक्कीच. मला वाटतं या नोटवरती मला वाटतं तुम्ही आज सगळं इथे आपला हा विषय खूप मोठा आहे पण आपण एक टच अँड गो करून सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला. आणि मी जसं म्हटलं तसं की ज्यांना ॲक्च्युली रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे दोज वर सिरियस ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही त्यांना एक इंडिव्हिज्युअल त्यांच्याशी चर्चा करून किंवा त्यांचं एकूणच फायनान्सचं कसं नॉलेज आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना हे करू शकता. परंतु रुबरूच्या माध्यमातून आज आपण त्यांना एक कॉन्सेप्ट द्यायचा प्रयत्न केला की हे पॉसिबल आहे. फक्त लवकरात लवकर ह्याच्याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. नक्कीच सर तुम्ही रुबरूमध्ये येऊन आज एवढं छान या विषयावरती मार्गदर्शन केलं आहे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. या विषयासह रुबरू विथ अनुमध्ये आत्ता आम्ही इथेच थांबणार आहोत. आजचा रिटायरमेंट प्लॅनिंगचा विषय तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच कंटेंटसाठी रुबरू विथ अनु हा पॉडकास्ट बघत राहा. थँक्यू.